नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या नदीवरती असलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरती भारतीय रेल्वेने पहिलीच चाचणी पूर्णपणे या ठिकाणी यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, चिनाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चिनाब नदीवरती असलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरती भारतीय रेल्वेने त्यांची पहिली चाचणी यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. ही जी काय या ठिकाणी हाईट आहे या पुलाची नदीपासून किती आहे? 359 मीटर आणि फूटमध्ये विचारलं तर 1178 फूट एवढी त्याची उंची आहे. एवढ्या गोष्टी समजल्या? ठीक आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? भारतामधून सिकल सेल रोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य भारत सरकारने कधी ठेवलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2047 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 2047 पर्यंत या ठिकाणी भारतातून सिकल सेल रोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी ठेवलेले आहे. 2-4 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. सर्वप्रथम हा जो काही सिकल सेल रोग आहे हा एक अनुवांशिक रक्तविकार आहे. हा दिवस सार्वजनिक, सरकार आणि इतर भागधारकांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. 2024 ची थीम काय आहे? लिहून घ्या. होप थ्रू प्रोग्रेस ॲडव्हान्सिंग सिकल सेल केअर ग्लोबली. ठीक आहे. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या. संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 2008 मध्ये 19 जून हा जागतिक सिकल सेल दिवस म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केलेला होता. हा जो काही पहिला प्रश्न आहे तो कशा संदर्भात आहे? आपल्या भारत सरकारने ठेवलेल्या एका लक्ष्याबद्दल आहे. बरोबर. तर भारत अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले एक एम ठेवत आहे किंवा लक्ष्य ठेवत आहे. हे जे काही वेगवेगळे एम्स आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की 2024 पर्यंत सर्व नागरिकांना आणि ग्रामीण कुटुंबातील व्यक्तींना पिण्याचे शुद्ध पाणी नळाद्वारे उपलब्ध करून देणे. 2025 पर्यंत क्षयरोग दूर करणे. 2025 पर्यंत भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना आहे. 2030 पर्यंत भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जन बनणार आहे. 2030 पर्यंत भारताने 500 गिगावॉट अक्षय ऊर्जा योजना या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. 2030 पर्यंत मलेरिया नष्ट करणे. 2030 पर्यंत भारताचं जे काही लक्ष्य आहे रस्ते अपघातातील मृत्यूंचं प्रमाण 0 करणं आहे. 2025 पर्यंत युरिया आयात बंद करण्याचं उद्दिष्ट आहे. आणि 2047 पर्यंत सिकल सेल रोगाचे उच्चाटन करण्याचं या ठिकाणी भारताचं लक्ष्य आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुमची मी फक्त 1 मिनिट घेतो, परंतु ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. पहा, जे पण विद्यार्थी सध्या पोलीस भरतीची तयारी करत असतील किंवा MPSC कोणत्याही एक्झामची तयारी करत असतील, SSC ची तयारी करत असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये जेवढ्याही एक्झाम्स आहेत त्या एक्झामचं प्रिपरेशन करत असतील, हे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, मला जवळपास या क्षेत्रामध्ये आज जवळपास 3 वर्षापेक्षा जास्त अनुभव आलेला आहे. बऱ्याच जणांनी याच्यामध्ये या ठिकाणी परीक्षा दिलेल्या आहेत, त्यांचे फीडबॅक सुद्धा दिलेले आहेत की सर आम्हाला एक्झाममध्ये फायदा होतो. या ठिकाणी दरवेळेस आपण या 6 महिन्याची ई बुक आपण लॉन्च करणार आहोत. जानेवारी 2024 ते जून 2024 ही जी काही ई बुक आहे ती आपण या ठिकाणी 1 जुलै 2024 ला संध्याकाळी 7 वाजता आपण लॉन्च करणार आहोत. या ठिकाणी या ई बुकची किंमत फक्त 99 रुपये असणार आहे. हे 99 रुपये तुम्हाला कुठे सेंड करायचे आहेत? तर गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम ला करायचं आहे. कोणत्या नंबरला करायचं आहे? तर 96 730 58 600 या मोबाईल नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. या 6 महिन्याच्या ई बुक मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? तर 6 महिन्याचे प्रत्येकी 150 सेपरेट 1 लाइनर क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये तुम्हाला मिळणार आहेत.
त्याच्यानंतर महत्त्वाचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जसे की लोकसभा निवडणूक, महत्त्वाचे राज्य आणि त्यांच्या ज्या काही योजना आहेत, पुरस्कार आहेत, याच्यावरती अशा प्रकारचे 20 पेक्षा जास्त मुद्द्यांवरती प्रश्न उत्तर मिळणार आहेत. आणि आतापर्यंत झालेल्या एक्झाममध्ये जे काही आलेले चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये मिळणार आहेत. 1 तारखेच्या नंतर या पीडीएफची किंमत या ठिकाणी आपण 150 रुपये करणार आहोत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा घेण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या कंपनीने भारतामध्ये AI टूल म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल ज्याचं नाव आहे जेमिनी हे लॉन्च केलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. गुगल या कंपनीने एक AI टूल लॉन्च केलेलं आहे ज्याचं नाव आहे जेमिनी. AI म्हणजेच काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे जे काय टूल आहे, हे टूल किंवा हे ॲप्लिकेशन हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नडा, मल्याळी, मराठी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा 9 वेगवेगळ्या भारतीय भाषांना या ठिकाणी प्रोत्साहन देतं किंवा समर्थन देतं. ठीक आहे. दुसराच प्रश्न कशा संदर्भात आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आहे, AI बद्दल आहे. तर AIच्या संदर्भात काही महत्त्वाचे या ठिकाणी आपण पॉईंट्स पाहणार आहोत. मागच्या 1-2 आठवड्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये याच्यावरती आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. जसं की AI आणि नॅशनल सिक्युरिटी नावाचं एक बुक आहे. हे पुस्तक लिहिलेलं आहे विजय खरे आणि अमित सिन्हा यांनी. नरेंद्र मोदींचं एक भाषण होतं, ते भाषण तमिळ भाषेमध्ये कन्वर्ट केलेल्या AIचं नाव काय आहे? तर भाषिनी AI असं त्याचं नाव आहे. ओलाचं भारतातील पहिलं AI मॉडेलचं नाव काय आहे? कृत्रिम. पहिला AI सिटी बनणार आहे लखनौ शहर. AI आणि रोबोटिक्स पार्क या ठिकाणी उभारण्यात येणार आहे बेंगलोरमध्ये आर्ट पार्क नावाने. रिलायन्स AI चॅटबॉटचे नाव आहे हनुमान. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल फोरम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सेओल या ठिकाणी. GPT-4o आजपर्यंतचे सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली AI मॉडेल आहे, ते विकसित केलं आहे ओपन AIने. AI क्रिश आणि AI भूमी या 2 AI अँकरची घोषणा केलेली आहे दूरदर्शनने. दुसरी जागतिक AI परिषद भरवण्यात आली दक्षिण कोरियामध्ये. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल जेमिनी नावाचं या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे गुगल या कंपनीने. पुढचा प्रश्न क्रमांक 3. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान या ठिकाणी पटकावलेलं आहे किंवा प्रथम क्रमांक पुरस्कार या ठिकाणी जिंकलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. गुजरात या ठिकाणी अव्वल आहे. 2 नंबरला आहे तमिळनाडू आणि 3 नंबरला आहे कर्नाटक. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पहिला पॉईंट, जागतिक पवन दिवस म्हणजेच वर्ल्ड विंड डे या दिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मग या ठिकाणी प्रश्न लगेच पडतो, जागतिक पवन दिवस कधी असतो? तर दरवर्षी 15 जूनला. या वर्षीची थीम काय आहे? विंड एनर्जी पॉवरिंग इंडियाज फ्युचर. सोबत गुजरात 1 नंबरला आहे. तर गुजरातमध्ये जे काही इन्स्टॉल्ड विंड जी काही कॅपॅसिटी आहे ती किती आहे? तर गुजरातमध्ये 11,823 मेगावॉट स्थापित पवन ऊर्जा क्षमता आहे. म्हणजेच काय? इन्स्टॉल्ड विंड एनर्जी कॅपॅसिटी आहे 11,823 मेगावॉटची. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे तमिळनाडू 10,743 मेगावॉट आणि 3 नंबरला आहे कर्नाटक 6,312 इन्स्टॉल्ड विंड एनर्जी कॅपॅसिटी त्या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात आलेली आहे. 1 नंबर गुजरात, 2 नंबर तमिळनाडू, 3 नंबर कर्नाटक. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुजरातबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. मागच्या प्रश्नामध्ये आपण काय पाहिलं? पवन ऊर्जेच्या कॅपॅसिटीबद्दल पाहिलं, क्षमतेबद्दल पाहिलं. हा प्रश्न कशा संदर्भात आहे? सौर ऊर्जेच्या क्षमतेबद्दल. सौर ऊर्जा स्थापित क्षमताच्या बाबतीमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याही ठिकाणी 1 नंबरला आहे राजस्थान, 2 नंबरला आहे गुजरात, 3 नंबरला आहे कर्नाटक आणि 4 नंबरला आहे तमिळनाडू. राजस्थानमध्ये इन्स्टॉल केलेली जी काही सोलार एनर्जीची कॅपॅसिटी आहे ती किती आहे? तर राजस्थानमध्ये आहे जवळपास 22,180 मेगावॉट आणि गुजरातमध्ये 2 नंबरला आहे 14,182 मेगावॉट. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. तर पर्याय क्रमांक ए, राजस्थान हे राज्य अव्वल स्थानी आहे सौर ऊर्जा स्थापित क्षमतेच्या बाबतीमध्ये. राजस्थानबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना 30 मार्च 1949 ला झाली. नवीन मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, नवीन राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स,
रणथंबोर आणि सरिस्का आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 5. नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरलेले आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विनोद गनात्रा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विनोद गनात्रा असं त्यांचं नाव आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. सर्वप्रथम हे जे काही व्यक्ती आहेत हे पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित होणारे. कशासाठी? कारण काय? लिहून घ्या. तर मुलांसाठी सिनेमाच्या जगामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 7व्या नेल्सन मंडेला बाल चित्रपट महोत्सवामध्ये त्यांचा हा गौरव करण्यात आलेला आहे. त्यांच्या गुजराती चित्रपट हारून अरुणसाठी शिकागो येथे लिव्ह उल्मन शांतता पुरस्कार मिळवणारे ते एकमेव भारतीय चित्रपट निर्माते देखील या ठिकाणी ठरले आहेत. त्याच्यामुळे एकाच प्रश्नातून 2 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न क्रमांक 6. टिंबटिंबचे सचिवालय हे भारतातील पहिले इको फ्रेंडली राज्य सरकारचे मुख्यालय सचिवालय बनलेले आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. देशातील पहिले हरित सचिवालय त्याच्या कॅम्पसमध्ये 2.5 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आलेला आहे. जवळपास 12.5 कोटी रुपये या ठिकाणी खर्चून स्थापित केलेला ग्रिड कनेक्टेड रूफटॉप सोलार पॉवर प्लांट प्रत्येक महिन्याच्या वीज बिलामध्ये 30 लाख रुपये या ठिकाणी वाचवण्याची त्याची या ठिकाणी आता कॅपेबिलिटी झालेली आहे. आसाममध्ये बसवण्यात आलं. तर आसामबद्दल जाणून घेऊया. 1947 मध्ये या राज्याचं इस्टॅब्लिशमेंट झाली. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे दिसपूर. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न क्रमांक 7. जागतिक संगीत दिवस आणि जागतिक जलविज्ञान दिवस हे दोन्ही दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतात? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 21 जूनला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक संगीत दिवस आणि जागतिक जलविज्ञान दिवस हे दिवस आपण साजरा करतो. लक्षात घ्या मी काय सांगतोय. 21 जूनला 3 दिवस आपण साजरा केले. पहिला दिवस आहे इंटरनॅशनल योगा डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 2024 मध्ये आपण या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला योगा दिवस. त्याच्यानंतर दुसरा दिवस आपण साजरा करतो 21 जूनला जागतिक संगीत दिवस आणि तिसरा दिवस आहे जागतिक जलविज्ञान दिवस. सगळे प्रश्न कशा संदर्भात आहेत? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 8. मर्सर कन्सल्टन्सीच्या मते भारतातील सर्वात महाग शहर कोणते आहे? मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिटी इन द इंडिया. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये फक्त 27 चेंडूमध्ये सर्वात जलद T20 शतक करण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, साहिल चव्हाण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एस्टोनियन हे या ठिकाणी प्लेयर आहेत. 2-3 पॉईंट लिहून घ्या. एस्टोनियन फलंदाज साहिल चव्हाणने आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 27 चेंडूमध्ये T20 मध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केलेला आहे. या फॉर्मॅटमध्ये त्यांनी अक्षरशः 18 या ठिकाणी षटकार मारलेले आहेत. या साहिल चव्हाणने यान निकोल लॉफ्टी इटनचा सर्वात वेगवान T20 आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रम मोडलेला आहे जो की 33 चेंडूमध्ये करण्यात आलेला होता. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या एक्स्ट्रा आहे.
T20 विश्वचषकामध्ये एका सामन्यामध्ये 4 ओव्हर मिडन्स टाकणारा पहिला, म्हणजे या ठिकाणी 4 मिडन्स ओव्हर म्हणजे काय, सगळेच्या सगळे डॉट बॉल टाकणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे, तर लॉकी फर्ग्युसन. हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच प्रश्नाच्या माध्यमातून. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फास्टेस्ट T20 100 पहा, 27 बॉलमध्येच साहिल चव्हाणने या ठिकाणी 100 रन काढलेले आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे क्रिस गेल 30च बॉलमध्ये, 3 नंबरला आहे रिषभ पंत 32च बॉलमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 10. भारतातील सूचीबद्ध संरक्षण समभागांना एक्सपोजर ऑफर करणारा भारताचा पहिला इंडेक्स फंड कोणता ठरलेला आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, मोतीलाल ओसवाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याचा अर्थ समजला. पहा, आजपर्यंत जे काही इंडेक्स फंड होते किंवा म्युच्युअल फंड होते हे कसे असायचे, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जे होते. हा पहिला असा इंडेक्स फंड आहे जो की डिफेन्स कॅटेगरीसाठी आहे, संरक्षण क्षेत्रासाठी हा पहिला या ठिकाणी इंडेक्स फंड आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक पॉईंट लिहून घ्या, भारतातील सूचीबद्ध करण्यात आलेल्या संरक्षण म्हणजे डिफेन्सचे जे काही कंपन्या आहेत त्यांना या ठिकाणी ऑफर करणारा, त्यांच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म करणारा भारताचा पहिला इंडेक्स फंड ठरलेला आहे मोतीलाल ओसवाल. मोतीलाल ओसवाल हे जे काय AMC आहे, असेट मॅनेजमेंट कंपनी आहे, याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 14 नोव्हेंबर 2008 ला याची स्थापना झाली. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि वर्तमानमधील CEO आणि MD आहेत प्रतीक अग्रवाल. पुढचा प्रश्न क्रमांक 11. अण्वस्त्र निर्मूलनाच्या आंतरराष्ट्रीय मोहीम 2023 नुसार $51 अब्ज सह कोणता देश आघाडीवरती आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3 पॉईंट लिहून घ्या. जागतिक अण्वस्त्रांचा खर्च जवळपास 91.4 USD अब्ज पर्यंत वाढलेला आहे. दुसरा पॉईंट, अण्वस्त्रे रद्द करण्याच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेनुसार चीन, फ्रान्स, भारत, इस्रायल, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका 2023 मध्ये त्यांच्या अण्वस्त्रांवरती एकत्रितपणे 91.4 USD अब्ज खर्च करतील. या यादीमध्ये फ्रान्स आणि भारत अनुक्रमे 5व्या आणि 6व्या क्रमांकावरती या ठिकाणी आहेत. फ्रान्स आहे 5व्या क्रमांकावरती आणि आपला भारत आहे 6व्या क्रमांकावरती. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. भारतीय सैन्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या आणि निर्मित केलेल्या सबमशीन गनचे नाव काय आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ASMI. तुम्ही अस्मी म्हटलं तरी काय हरकत नाही, असं म्हटलं तरी काय हरकत नाही, लक्षात ठेवायला सोपं जाईल. 2 पॉईंट लिहून घ्या. भारतीय लष्करामध्ये दाखल होणारे हे पहिले स्वदेशी बनावटीचे आणि तयार केलेले शस्त्र आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. आणि कोणी तयार केलेला आहे तर लोकेश मशीन लिमिटेड यांनी हे ASMI अस्मी नावाचं गन, सबमशीन गन हे या ठिकाणी विकसित केलेलं आहे. सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या पर्यावरण कार्य प्रदर्शन निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे. 180, 155, 168 की 176. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.